चिनू ए अमरेंद्र चला अरे कधी गुगल भाग गेलं नेडाला भाग आले भाग चिनू अय्या का ग मी नको येऊ आली का नी चला चला पटवाडा हिला उचल हिला तर पहिले बटन दाबायचे असतात थांब जरा काही नको करू दाबलं मी बटन दाबलंय नको दाबू ग बस हिला एक तर एवढं पण बोललेलं सण नाही होत लगेच रुसून बसते आमच्यावर हिला म्हणजे काही बोलायचंच नाही मावशीच यायची नाही मावशी नाही माऊ नाहीये का बरं माऊची जरा बोलल्या की लगेच नखरे सुरू असतात तिची माऊ ब्लॉग्स बघते पण आपले बघा मी नवीन जोडवी घेतलीये छान आहे ना मला तिच्या वेळेस कसं ना छान जोडवी घालायची पण मी आताच घालून ठेवले मला एवढे आवडले ना हॅलो एव्हरीवन हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे मी एवढी बिझी होती परत या वीकमध्ये ऑफिसचं एवढं वर्कलोड आहे साधारण काल मी 11 वाजेपर्यंत काम करत होते 11 नंतर मग ह्यांनी ऑर्डर दिली जेवणाची जेणे इकडे ये ऑर्डर दिली आणि नंतर आम्ही जेवलो आता काय करू मला ना खरंच समजं नाही इतकं मी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मी स्वयंपाक खूपच कमी केला असं म्हटलं तरी चालेल आणि आज पण बघा फ्री टाईम आहे माझा आज आहे सॅटर्डे त्यामुळे आज पण काही स्वयंपाक नाही संध्याकाळचा सकाळचा होत होता पण संध्याकाळचा होत नव्हता आणि मला माझ्यावर हा काल एवढं चिडलं होतं की 11 वाजेपर्यंत म्हणजे मी कंटिन्यू काल 12 तास प्लस काम केलं खूप भयानक काम होतं आणि मला ते सगळं कंप्लीट करायचं होतं कारण की नेक्स्ट वीक म्हणजे हा आपला येता आठवडा मी सुट्टीवर आहे आता मी सुट्टीवर का आहे मी ते तुम्हाला सांगेलच लवकरच ए चिनू लागेल बाबू तुला मी हिला एवढी छान सवय लावली होती सरक चिनू की मागे तिला सीट बेल्ट लावून बसवायची कारण पोरांना पुढे बसवायचंच नसतं आणि त्यांना सीट बेल्ट पण लावलं जात नाही पण काय तिला सवयच लागली आनंद तर बघा हिचा थांब सरक तिकडं कुठं बसतीस तू कसलं गुगलू दिसते सरक तिकडे तिची चेअर आहे तिची चेअर आहे बेल्ट कसं लावायची चिनू बेल्ट कसं लावायचं चिनू बेल्ट लावा असं लाव हे धर हे लाव लाव तू कुठं लावायचं कसं इथं लाव बघू मी कुठं बसू सरक तिकडं मग मी मागे बसते का तू बेल्ट लावून बसली मी कुठं बसायचं मग तिथं बसू मग गाडी कोण चालवणार मग हा मम्मा चल पहिले आता मला वाटतं जायला पाहिजे बाजार करायला एक पेंडी घ्यायला काय बाजारला ह्याला बाजार म्हणलं का नकोच असते गाडी लावता येत नाही का मग कुठं मला वाटतं मग हा थांब बेल्ट लावते पहिले सॉरी बेल्ट लावणं कंपल्सरी आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे आज आम्हाला भरपूर कामे वाजले आहेत 7:30 ॲक्च्युली निघायचं तर 6 वाजताच पण चिनू पण झोपलं होतं तिचं खाणं पिणं होतं मी पण झोपली ते इंद्रजित बाहेर गेला होता मग तो 6 वाजता आला तुम्ही सांगून ठेवलं होतं आवरून ठेव पण मी काय आवरून ठेवलं नव्हतं मी एकदम झोपण्याच्याच मूडमध्ये होते कारण की एवढं हेक्टिक माझा आठवडा गेला हा की मी ठरवलंच होतं शनिवारी मी काहीच एकदम निवांत राहणार आहे सकाळचा फक्त स्वयंपाक केला छानपैकी आणि आता मी बाहेर चाललोय आज आहे एकादशी त्यामुळे नो नॉनव्हेज असं एक आता असं आहे सिच्युएशन तर आम्हाला व्हेज काय खायचं तो आता ते विचार करायचा पण आम्ही एकादशी सोमवार गुरुवार आणि चतुर्थी किंवा काही असेल देवाचं तर आम्ही तेव्हा नॉनव्हेज खातच नाही म्हणजे असं मी स्ट्रिक्टली स्वतःलाच आता फॉलो करायला लागले तर कधी कधी मिस होऊन जायचं म्हणजे चिनूच्या अगोदर या गोष्टी पण आता तर नाहीच काय फोन लावायचा आहे का तू थांबला तर आजची कामं तुम्हाला सांगते पहिलं तर आहे दळण टाकायचं दळण नाही घरी दुसरी गोष्ट म्हणजे बाजार करायचा म्हणजे कोथिंबीर वगैरे थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या कारण की पुढचा आठवडा मी कुठं जाणार आहे असा सगळीकडे वाकडला
असा बाजार लागतो. थोडासा प्राइसिंगमध्ये म्हणजे आहे फरक आहे, थोडा एक्सपेन्सिव्ह इथं असतो कारण की हा सगळा जो एरिया आहे तो चांगला म्हणजे एरिया आहे. महाग असतं ह्या जरा. एक डांगे चौकात लागतो, त्यात मला जी प्राइस जरा कमी वाटले, पण इथं सगळ्याच गोष्टी आणि नॉन निगोशिएबल. कारण की संगमनेरमध्ये मी जेव्हा पण पप्पांसोबत बाजारात जायची तेव्हा 5 रुपयाची गोष्ट 4 रुपयाला दे, 3 रुपयाला दे, अशा गोष्टी तरी होत होत्या, पण इथं तसलं काही होत नाही. मम्मा दळण टाकायला चालली, थांब ना. मम्मा अडकून बसले बघ ट्रॅफिक मध्ये तिथे. आली मम्मा आली. मला रोडच क्रॉस करते, तिची डोकं किती घाण करून ठेवलं, तिची बूट हे आहे का टिश्यू. बर बस बस सगळं. पोरगी आत्ता रडत होत्या, तर मला दाखवते थांबा. आत्ता एवढी रडत होती ही पोरगी आणि आता सगळ्यांना बाय करती. या चौकामध्ये असं गोष्ट नाही, इतकी ट्रॅफिक होती. हा वाकडचा चौक आहे, इथं आहे झुडिओ आणि इथं चिरायू हॉस्पिटलच्या समोर प्रत्येक वेळेसचं आहे. इथं एवढं फक्त गाडी काढायची म्हणजे वैताग येतो. आता रडून झाले की ना तुझं, कवडी रडलीस. पोरगीला मोबाईल ब्लॅकमेल करायची खूप आता सवय झाली आहे. ब्लॅकमेल करते आम्हाला मोबाईलसाठी, पण मी तिला रडून देते. रडायचं तू रड, बिंदास रड, काही प्रॉब्लेम नाही. पण ते पप्पांनाही होतं. काय होतं, पप्पांना तिच्या लई त्रास होतो. पोरगं रडतं एवढं, एकटी मोठमोठ्याने रडती ना, त्यामुळे असं वाटतं की शांत बसे. त्या आधीच ट्रॅफिक भरपूर आहे तिकडं, मग थांब ना त्याला म्हणा, थांब की जरा, कशाला पण. मग काही तर पूर्ण रस्ता मोकळा आहे, फक्त गाडीमुळे ना आम्हाला पुढे जाता येत नाहीये. झालं, निघेल आता हळूहळूच. वैताग आलाय, एवढं ट्रॅफिक होतं इथं, मला तर या रोडला यायची इच्छाच होत नाही. फायनली निघालो. काय रे लाईन बघा, तेच की एवढी लाईन बघा, एवढी ट्रॅफिक असते, बिलकुल या रस्त्यात ते यायचं नाही. जरा थोडा अल्टरनेट कुठलं असेल ना लांबनं ते परवडेल. पण काय होतंय की मोठी गाडी एकतर आपली आणि अशा ट्रॅफिक मधून काढणं की म्हणजे लोक सगळंच घाईत असतात. मेन म्हणजे 2 व्हीलर वाले, त्यांना तेवढी घाई असते ना. काय ग, आता तर मम्माला पापी दिलीस तू. एक त्याची पापी भेटणं म्हणजे ना इतकं मुश्किल आहे. तिला खूप पहिले असं लाडी गोडी लावावी लागते, मग तेव्हा ती कुठेतरी पापी देते पोरगी आम्हाला. चिनू पापी देऊ नको म्हणते, किती आगाऊ आहे. चिनू पापी देऊ, चिनू पापी देऊ दे ना. सगळी बटणं चालू करायची, जराही शांत बसत नाही, म्हणून मी तिला सवय लावली होती मागे बसवायची. हे बघा हा वा, हिला आता काय चालू केलं सनरूफ ओपन केलं तिनं. आम्ही आता वॉलपेपर बघायला आलोय. मसवडच्या घरामध्ये आम्हाला वॉलपेपर पाहिजे. काय वाला बघ रे, आम्हाला किचन मध्ये लावायचं मसवडच्या घरी, त्यामुळे आम्ही वॉलपेपर बघायला आलोय इथं. तर आहे पण मला नाही आवडलं बघ, कसे ते वेगळेच जरा. हे बघा असले, हे नाही आवडले, हे पण नाही चांगलं वाटलं. इसको धो नहीं सकते. पण रिच लुक तो खालची ह्याचाच येतोय, ह्याचाच रिच लुक येतोय. आम्हाला हे मसवडच्या घरासाठीच जरा बघत होतो आम्ही की टिपॉयच्या खाली असं छान काही ते ठेवायला छान वाटतं, पण हे म्हणतं की हे धुवू शकत नाही. यार मला हेच आवडतात राव, मला एवढे खास वाटले नाही, असे मळकटलेले वाटतात जरा. मोठे मोठे पण आहे आणि कसे बघा या ह्याच्यातले ऐसे बारीक डिजाइन वाला दिखाना भैया, ये वाले से बारीक डिजाइन, ये वाला दिखाना, ये वाला कौन सा चलेगा आपको? ये तो दिखाओ दो. हाँ मैं आती हूँ, बाहर आती हूँ, रुको. ये वाला भी इधर है, ऐसे बारीक डिजाइन वाला मेरे को दिखाना.
साइज है ना ये इतना ठीक है ना? हाँ इतना टिपॉय के नीचे रखना है. हाँ मग एवढं ठीक आहे ना हे असं. 4 बाय कितना है? 4 बाय 6. 4 बाय 6 टेबल आल्यानंतर जागा बाहेर पण थोडं राहिलं. हा तेच ना, पण मला वाटते फर वाला जरा चांगलं वाटतं, रिच वाटतं रे फर वालं है ना. हळूच आहे. बापरे कसलं डेंजर काम आहे पायऱ्यांचं. हे बघा पायऱ्या. चिनू बर्ड्स बघ बर्ड्स. ये बर्ड्स. हे बघा बर्ड्स येतो. कुठे आहे चिनू बर्ड्स? कुठे कोण आहे ते? काय कुकू कसं झालं कुकू? अगं जरा शांत बस ग चिनू. तर आम्ही कार्पेट्स बघितले, तर तुम्हाला जर माहीत असेल कुठल्या या वाकड हिंजवडीच्या एरियामध्ये तिथे चांगले किंवा स्वस्त कार्पेट्स भेटतात तर प्लीज मला इंस्टाग्रामवर DM करा किंवा कमेंट करा, म्हणजे तिथं मी उद्या जाऊन बघेल. चिनू बंद करते, मला आता लागली आहे भूक आणि आज आहे व्हेज, त्यामुळे काय खायचं हा प्रश्न आता मला नेहमीच पडतो. तर माझं चाललं होतं की तर थाळी वगैरे खावी, कारण की आमच्या इथं एक पुरोहित म्हणून झाले चांगलं हॉटेल आणि आम्ही नेहमी ते जातो, तिथे नेहमी गर्दी असते आणि तिथं व्हेजच थाळी भेटते. त्यामुळे आम्हाला चाललं होतं की अशा वेळेस जरा व्हेज थाळी जरा खावं आणि भूक पण मला लागली, तुला नेसल लागली बरोबर. 9 वाजले यार, आता तर जेवायलाच पाहिजे. चिनूला पण कसं तिथं जेवायला भेटेल, म्हणजे चपाती वगैरे खायला भेटेल. पण तिथं प्रॉब्लेम असा नाही, इतकी गर्दी असते मरणाची. कुठेही जा शनिवार रविवार ना पुण्यामध्ये बाहेर लोक पडतात आणि इतकी मरणाची वेटिंग असते ना, म्हणजे त्याच्यापेक्षा कुठं तर दुसरं काही खाल्लेलं बरं असं होतं. अगं माझी मान दुखायला लागली खरंच चिनू. मी आता आले बाजार करायला आले, एवढं सगळं मागे फक्त 2च गोष्टी घेतल्या, कोथिंबीर आणि बटाटे, जे की मला लागणार आहे म्हणून. सगळं 40 रुपयाला आहे, काहीच उपयोग नाही आणि एवढं खराब. उघड रे, मला बिलकुल एक सुद्धा गोष्ट आवडली नाही. सगळे असं नासडलेले अशा गोष्टी, किती महाग झालंय सगळं. फोनवर बोलतो वाटतं इंद्रजी. भैया कितना वेटिंग है? ओ दादा 15-20 मिनट. और क्या खाली थाली है कि कैसे है? थाली है सिर्फ कि दूसरा भी मिलता है खाना? नहीं थाली भी है अलग अलग भी है ना. जी. किधर लगाओ गाड़ी. हाँ ये पर सामने 15-20 मिनट ही ना, ज्यादा कुछ नहीं ना, बता दो. एक बार थोड़ा सा इसको आप देख सकते हो, ये इसको बेल्ट लगा के मैंने बैठी हूँ. 2 लोग है बोल देना. मी आता चिनूला आहे ना बेल्ट लावून बसले. जरा अर्धा तास असेल तर मग नाही पॉसिबल आहे, कारण अर्ध्याचे पाऊण तास होऊन जातात. 15-20 मिनिट म्हणलं ते अर्धा तास तरी म्हणतात. असं काही नाही, होऊन जाते म्हणे. काय रे 2 लोकांचा होतो लवकर खाली. जास्त लोक असेल ना त्यांचा टेबल लवकर खाली होत नाही. काय आलंय का ते? हे इथं आमच्या जवळच आहे पुरोहित म्हणून. बोलाय 20 मिनिट. आता कुठेतरी जाऊन ठीक आहे, 10 मिनिट चलो. थांबायचंच आहे. दुसरं शोधपर्यंत 10 मिनिट जाणार. हिला काच वर करायची आहे, म्हणजे ही झाली आहे. तसं हिला नॉन AC गाडीमध्ये कधी माझी पोरगी बसलीच नाही. जसं मी काच खाली केली, इतकं तिचं असतं की ते काच वरती करायची. असं हे पोरं आजकालचे इतके जेनझी झाले. जेनझी बाबू माझं जेनझी. 20 मिनिटं झाले आम्ही वेटिंग मध्ये बसलोय. 15 मिनिटाचं आम्हाला सांगितले, अजून 15-20 मिनिटं लागू शकतात. 3-4 लोक आहे अजून. चिनून लागली भूक. 9:30 वाजले आता. काय हवंय? हँडवॉश कुठे करायचं? हँडवॉश इथं बाई, इथं हँडवॉश करायचंय. व्हेरी गुड. मी वाकडच्या या हॉटेलमध्ये आलेले. मी रिकमेंड करेल की कोणीच या हॉटेलमध्ये येऊ नका. आत्ता वाजले 11. मी आले होते तुम्हाला माहिती 9:30च्या दरम्यान मी आलेले. तिथं 11 वाजता मी बाहेर पडते. ना सर्विस त्यांची काही धड, ना टेस्ट त्यांचा काही, एकदम बकवास टेस्ट. सगळं असं शिळं अन्न. पनीरची पण क्वालिटी किती घाण होती रे. असं अमूलचं एकदम कडक पनीर असतं ना, त्या आपण कसं वापरतो तसं त्यांनी वापरलेलं. इतके घाण आणि भात असा शिळकटलेला असं वाटतं खालचा राईस आहे. आणि मी सूप ऑर्डर केलं तर पहिले मला सूपच्या टेस्टवरच कळतं की ह्यांची काही टेस्ट धड नाही आहे.
नंतर एक पाऊण तासाने आमचं सगळेजण आमचे जे बरोबरचे जेवढे पण आले होते ना सगळे निघून गेले ना. आम्हाला पाऊण तासाने त्यांचे जेवण झाल्यावर आम्हाला जेवण भेटलं आणि ते पण इतकं काहीतरी म्हणजे त्याला टेस्ट नाही. आता असं चव आमच्या तोंडाची चव गेली तर मी रिकमेंड करेल इथे परत येऊ नका कोणी. एकदम बकवास आहे. वेस्ट ऑफ मनी, कम्प्लिटली वेस्ट ऑफ मनी. आम्ही आता घरी आलोय. चिनू गप ना. आम्ही इथं आता घरी आलोय. पार्किंगला गाडी लावली आहे पण वरती जायची इच्छा आहे ना. झालं असं की तोंडाची एकदमच चव गेली. मला ते बेल्जियम चॉकलेटचं ते हे खाऊशी वाटते. शेक पिऊशी वाटायला एकच घेऊन चलो काय एकदम तोंडाची माझी चव गेली. मी जेवले पण नाहीये. एनी वन खायचं ना आपण. चिनू डॅडा कुठे गेला? डॅडा कुठे गेला चिनू? इकडे डॅडा गेला आहे इकडे. काय होत हे? हे काय होत? माझा डॅडा माझा आहे. हे लाडकं भज. मम्मा काय म्हणते तुला? लाडकं भज माझं. गुगडू दिसतंय चिनू. गुगडू दिसतंय. गंदा गंदा करतो मग कुठं मोमो चुनतो. त्याला सांगितलं कमी बर्फ पिऊन बघितलं की बघ बरं चांगलं आहे का? थँक्यू. पडशीला तामिला खाली बसवते. थँक्यू. बेल्जियम चॉकलेट. तिला पण पाहिजे. तिला पण पाहिजे. काय देऊ? नको ते नको तुला. चिनू बघा किती छान झोपले. हळूच उघड, हळूच उघड. गप ना, उठायला ती. गाडीमध्ये ठेवलं का नुसतं काही ना काही उचक पाचक चालूच असते. चला आला आम्हाला 7 नंबर. सो गाईज आता आम्ही आलोय घरी. रात्रीचे वाजलेत 12. झोप ते एवढी आली, एवढं थकलोय. मग आहे उद्या अजून एक सरप्राईज येणार आहे. ते तुम्हाला मी उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवलं. तर उद्याचा व्लॉग पण बघायला तुम्ही विसरू नका. खूप साऱ्या लोकांनी मला कमेंट्स केलेले आहेत तर त्याच्यामुळे मी त्यांना काही एवढा रिप्लाय दिला नाही. त्याचंच उत्तर उद्या आहे. आणि अजून एक गोष्ट माझ्या एका सबस्क्रायबरने जे की मला नेहमी कमेंट करतात की काळा धागा हाताला बांधा. तर आज काय झालं की आज मला वेळ नाही भेटला की त्या अशा पूजाच्या साहित्याच्या दुकानात जाण्यासाठी. कारण की मला वडाचे पण सामान घ्यायचं वटपौर्णिमेचं. तर ते उद्या मी सगळं शॉपिंग करणार उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. सो थँक्यू सो मच. चिनू आत्ता झोपला आहे. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला खरंच माझे व्लॉग्स आवडत असेल तर प्लीज शेअर करा. आणि तुम्हाला काही कमेंट किंवा सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट्स करा. मला खूप आवडते. मी प्रत्येकाचे कमेंट वाचत असते, बघत असते. आणि केव्हाही तुम्हाला असेल तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा. तिथे आपण आता मिनी ब्लॉग मी स्टार्ट करणार आहे. थोडं इकडं तिकडं होऊन जाते कारण की काय बघणार. पण आता मी प्लॅन केला 1-2 गोष्टीचा. मला कामं थोडं रिलॅक्स करायचा. तर तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये कळलं. तर टिल देन बाय.